वंदे मातरम मित्रांनो, आज आहे 14 ऑगस्ट 2024। उद्या आहे आपल्या देशाचा स्वतंत्रता दिन 15 ऑगस्ट। तर ह्या इतक्या वर्षामध्ये आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्याला आपला देश किती कळालेला आहे आणि आपण सामान्य माणसं आपल्या देशासाठी काय करतो, आपण खरोखर देशभक्त आहोत का? तर मी काही प्रश्न आपल्या सामान्य लोकांना विचारणार आहे की त्यांना त्यांच्या देशाबद्दल काय भावना आहे आणि जर त्या भावना खऱ्या असतील तर ते देशासाठी काय करतायत आणि काय करू इच्छित आहे। तर चला आपण भेटूया अशाच काही सामान्य लोकांना। तिथं एक सरदारजी दिसत है। आपका नाम? जगबीर सिंह। अच्छा सर, मुझे ये पूछना था आपको कि ये जो भारत देश है, जी जी जी, इंडिया जो देश है अपना, वो कहाँ पे है? देश हमारे अंदर है, यहाँ पर है, हमारी भावनाओं में है, हमारे रहन सहन में है, हर जगह भारत है ये। और सर आप देशभक्त हो? जी सर, बिल्कुल। तो देश, अगर आप देशभक्त हो तो देश के लिए आप क्या करते हो? सर देशभक्त की डिफाइन हमें करने की जरूरत है कि डेफिनेशन क्या है देशभक्ति की। क्या आप जिस समाज में पैदा हुए हो तो आपसे पहले जो बुराई थी समाज में, क्या आप उसमें ऐड करके जा रहे हो बुराई या अच्छाई ऐड करके जा रहे हो? तो मेरे को लगता है मैं देश के प्रति कुछ ना कुछ करके जा रहा हूँ। जो रानी अहिल्याबाई होलकर जैसे लोग हुए हैं जिन्होंने अपने लेवल पे जो काम किए थे, तो शायद हम उनसे इंस्पायर होके थोड़ा बहुत हम भी अपना ऐड कर रहे हैं। ये देशभक्ति है और मैं देशभक्त नहीं, मगर हमें एक दो ऐसी चीजें बताए जो जिसका संबंध आपके पर्सनल इनकम के से कुछ उसका कंसर्न नहीं है और वो काम सिर्फ और सिर्फ कल की पीढ़ी के लिए या कल के अपने देश के लिए। ये हमें डिफाइन करना ही चाहिए कि एक जीवन जो होता है जो हम कमाने के लिए करते हैं, जो हम मेहनत करते हैं, कमाते हैं, अपने बच्चों को सेटल करते हैं, अपने लिए ऐशो आराम की जिंदगी होती है, वो एक पार्ट है। लेकिन सिर्फ उसी पार्ट में अगर हम पड़े रहेंगे तो हम देशभक्ति या समाज को आगे नहीं ले जा पाएंगे। अगर आपको समाज को आगे लेकर जाना है तो आपको थोड़े वैसे भी काम करने पड़ेंगे जो रिफॉर्मेशन के काम हो। तो वो रिफॉर्मेशन के काम हम लोग कर रहे हैं, जैसे कि हम किसी बच्चे की एजुकेशन में मदद कर रहे हैं। किसी स्कूल में अगर अच्छी पढ़ाई नहीं कर रही है तो वहां पर हम लोग उनका विरोध भी कर रहे हैं, उनको बता रहे हैं कि कैसे अच्छी पढ़ाई हो सकती है। लेकिन ये नहीं कि मैं टैक्स भरता हूं तो मैं देशभक्त हो गया हूँ या मैं कुछ ऐसा दान दे रहा हूं तो वो देशभक्त हो गया। वो देशभक्ति नहीं है, देश को आगे ले जाना देशभक्त। नमस्कार मॅडम। नमस्कार। उद्या 15 ऑगस्ट आहे, आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे। तर त्यानिमित्त आपल्या देशाबद्दल एक चांगली विशेषता तुम्ही सांगा ना मला, की आपल्या देशामध्ये काय विशेषता आणि तुम्ही स्वतः देशासाठी असं काय करता? स्वतःसाठी सगळेच जगता, पण देशासाठी तुम्ही असं काय वेगळं करता? देशासाठी मी हे करते का मी थोडीफार सेवा करते आणि त्याच्यातून मी म्हणजे समाजाला पुढं जे पण आवश्यकता आहे जे त्याची मी प्रयत्न करते का त्यांना ते मिळावे। आणि मी ऍक्च्युली मुसलमान आहे आणि माझे मिस्टर हिंदू आहे। अरे तर त्याच्यात आम्ही दोघं एकमेकांचे रिलिजनचं सन्मान करतो। ही पण एक देशभक्ती देश सेवाच आहे का बाबा एकमेकांचा आम्ही सन्मान पण करतो, जाती भेद करत नाही, एकमेकांचे जाती याच्या हिशोबाने आम्ही राहतो। म्हणजे तुम्हाला आजपर्यंत तुमच्या नवऱ्याचे जे देव आहे, समजा गणपती वगैरे, त्यांच्याकडनं काही अडचण झाली नाही? झाली काहीच नाही। आणि त्यांना पण काहीच नाही। चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून, धन्यवाद। नमस्कार भाऊ, काय नाव तुमचं? गिरीश खोत्रे। काय करता तुम्ही? नगर मध्ये डिलिव्हरीचा जॉब। अच्छा भाऊ, उद्या 15 ऑगस्ट आहे, आपला देश स्वतंत्र होऊन बरेच वर्ष झाले। तर मला तुम्हाला हे विचारायचं होतं, आपल्या देशाची अशी एक कोणती खूबी आहे, अशी एक कोणती चांगली गोष्ट आहे जी इतर कोणत्याच देशामध्ये नाही? चांगली खूबी सर आपलं कल्चर खूप चांगलं आहे, म्हणजे इंडियन कल्चर जे काय असतं सगळे, म्हणजे आपल्या देशामध्ये खूप वेगवेगळ्या धर्माचे लोक असतात, आपण सगळे सोबत एकत्र असतो, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे नाही का? तुमचा एखादा, तुम्ही हिंदू आहात का मुसलमान आहात? हिंदू आहे। तुमचा एखादा मुसलमान मित्र आहे ना? तुम्हाला एखादा असा मुसलमान मित्र आहे का तुमचा किंवा तुमच्या बघण्यातला जो देशद्रोही वाटतो तुम्हाला? नाही, कधीच नाही। म्हणजे तुम्ही जेवढे मुसलमानांना ओळखता ते सगळे या देशाचे चांगले नागरिक असं वाटतं? वाटतं ना, 100%। नक्की? हो।
हा, तर हा विद्यार्थी देशातला मित्र दिसतोय आपला. काय नाव तुझं मित्रा? मयूर रोडे. काय करतो तू? कॉलेजला आहे. कोणता? केस केला. काय शिकतो? आर्ट्स घेतले. मला तुला हे विचारायचं आहे, आपण कोणत्या देशात राहतो? भारत. तर हा भारत देश कुठे? इथं इथं म्हणजे कुठं? महाराष्ट्र. महाराष्ट्र नाशिक मध्ये. आणि नाशिक मध्ये तू जिथे उभा आहे तिथे कुठे देश आहे मला सांग ना, मला म्हणजे समजायचंय मला. नाशिक भारत मध्ये. मी तुला वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतो मला, की भारत देश आपला भारत पाकिस्तान बाउंड्रीवर आहे का बांगलादेश भारत बाउंड्रीवर आहे का दिल्लीमध्ये का मुंबईमध्ये, नेमका कुठे आहे देश? मुंबईमध्ये. मुंबईमध्ये देश आहे आपला? नाही बाबा, असं काही नाहीये. आपण जिथे असतो, आपल्या अवतीभोवती जे पण असतं तोच भारत देश असतो. आणि आपण त्याची भक्ती बॉर्डरवर न जाता, दिल्लीला न जाता, मुंबईला न जाता, किंवा जिथे युद्ध चालू आहे तिथं न जाता, आपण जिथे आहोत तिथे त्याची भक्ती करू शकतो. कशा प्रकारे करू शकतो? सिग्नल पाळून, कचरा न करून, रस्त्यावर न थुकून, म्हाताऱ्यांची महिलांची काळजी घेऊन, या प्रकारे आपण त्यांची देशभक्ती करू शकतो ना. बरोबर आहे ना? मान्य आहे ना तुला हे? ओके, थँक्यू. नमस्कार मित्रा, काय नाव आपलं? अनुपम पाटील. अनुपम, मी आपल्या एका युट्यूब चॅनल साठी उद्या 15 ऑगस्ट आहे ना, बरोबर, त्यानिमित्त एक छोटासा व्हिडिओ बनवतोय असा, की आपली जी संकल्पना आहे देशाबाबतीची ती मला जाणून घ्यायची आपल्या आजच्या तरुण मुलांकडनं किंवा देशवासियांकडनं. बरोबर. कारण आपण कोणीही स्वतंत्रता युद्धामध्ये भाग घेतलेला नव्हता. जे ज्यांनी घेतलं ते आपले पूर्वज होते. आज मी नव्हता घेतला, तू पण नसेल घेतलं. बरोबर. तर मला तुला हे विचारायचं होतं, आपल्या देशाची सगळ्यात सुंदर कोर व्हॅल्यू काय, की जी कोणाकडेच नाही, कोणत्याही इतर देशाकडे नाही, पण ती आपल्या देशामध्ये. तर मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये जो एकजूटपणा आहे, आपण वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये जातो, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जातो. आपण म्हणणार प्रांत म्हणजे की वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये जातो. त्या स्टेट्स मध्ये जाऊन सुद्धा आपल्या एकसारखं वाटतं. हे आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य मला वाटतं. हा, पण ते एवढे डिफरंट रिलिजन, एवढे डिफरंट भाषा, एवढे डिफरंट संस्कृती, डायव्हर्सिटी आहे, तर एवढं सगळं असून आपल्या सगळ्यांना अशी कोणती गोष्ट जी बांधून ठेवते? ते आहे म्हणजे मी तर म्हणणार आपल्या भारतचं ते मूळ कोर व्हॅल्यूजच आहे. स्वामी विवेकानंदनेच म्हटलं होतं की आपण दुसऱ्या देशामध्ये जातो, आपला असं आपुलकासारखं नाही वाटत. तिकडे लोक बोलताच नाही एकमेकांशी. इकडे लोक बोलतात, जरी संबंध नसला, बिना संबंधाचे पण लोक बोलतात. पण इकडे आपला एकटेपणा नाही जाणवत. तू देशासाठी काय एक गोष्ट करतो, ती कोणती? मी देशासाठी जी एक गोष्ट करतो ती मी टॅक्स पे करतो. पहिले तर नाही, टॅक्स सगळेच पे करतात. एकूण एक माणूस भिकारी पण आहे ना, तो टॅक्स पे करतो. कारण 5 रुपये आपण ते व्हील्स पण घेतले ना, मी नाही, एव्हरीबडी इज पेइंग टॅक्स. डायरेक्टली इनडायरेक्टली एव्हरीबडी इज पेइंग टॅक्स. राईट. त्याच्याऐवजी काय करतो? त्याच्याऐवजी फक्त हे काम देशासाठी, हे वैयक्तिक माझ्यासाठी नाही, देशासाठी. अच्छा. तर मला असं वाटतं की सगळे माणूस हे करत असतील. आता आमच्या घरी आम्ही झाडं आहे आमच्याकडे, आम्ही वृक्षारोपण दर हप्त्याला एकदा करतोच. म्हणजे माझे पप्पा पण करतात, मी पण करतो. आमच्याकडे टेरेस गार्डन आहे मोठं जळगावला, इकडे नाही, जळगावचं आहे. तर मग मला असं वाटतं वृक्षारोपण करायला पाहिजे अजून, ज्याची की आपल्या देशाला खूप गरज आहे. कारण की आपण पाहताच आहे दिल्ली आणि खूप सारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणचे जे प्रमाण. आय शुड से टेरेस गार्डन जे आहे ते तुझं वैयक्तिक टेरेस आहे आणि ते वृक्षारोपण तर बाहेर करतो आम्ही. अच्छा, टेरेस गार्डन सांगितलं आमचं. ते मी एक गोष्ट मागू शकतो का तुझ्याकडे? काय बोला? की आजपासून तू एक गोष्ट कर देशासाठी. बरोबर. आजपासून तू सिग्नल पाळशील. ठीक. मी हे म्हणत नाही तू पाळत नसशील, पण इथून पुढे नाही मुद्दाम पाळशील. कितीही कोणी मागून टॅप केले तरी तो सिग्नल पाळशील. बरोबर. ओके, वंदे मातरम. थँक्यू. नमस्कार दादा, काय नाव आपलं? शैलेश गायकवाड. दादा काय करतो आपण? मी ऍज अ मार्केटिंग हेड म्हणून आहे. दादा उद्या 15 ऑगस्ट काय असतं या दिवशी? स्वतंत्र दिन असतो. अच्छा, आपण इंग्रजांपासून स्वतंत्र झालो होतं. दादा मला एक विचारू तुम्हाला, तुमचा इतर धर्मीय लहानपणीपासूनचा एखादा मित्र आहे का? भरपूर सारे. तुम्ही समजा हिंदू असाल तर इतर धर्माचे कोणी तुमचे मित्र आहे का? हो, आहेत ना. म्हणजे कोणत्या धर्माचे? काय? मुस्लिम धर्माचे आहेत, ख्रिश्चन धर्माचे आहेत. हा, आहेत सगळे. त्यांच्याकडनं तुम्हाला कधी त्रास झाला?
काहीच नाही. तुम्हाला कधी असं वाटलं की ते देशविरोधी कारवाया करताय किंवा असं वाटतंय की ते देशासाठी चांगले नाहीये वगैरे? अजिबात नाही सर, असं कधीच नाही दिसलं कधीच नाही तुम्हाला? वाटलं असं, कधी त्यांच्या वागण्यातून कधी बोलण्यातून असं कधी नाही वाटलं. नाही, आजकाल ज्या पॉलिटिकल पार्टीज आपल्याला एवढं दाखवत आहे मटन, मुसलमान, येऊन तेवण काय 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 काय, तर तसा एक्सपिरियन्स तुम्हाला आहे का? नाही सर, आपण जर सेक्युलर म्हणतो आपण की सगळ्या जणांनी आपल्या आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे, ते त्यांच्या धर्माचं पालन करतात, आपण आपल्या धर्माचं पालन करतोय, हो, बस, बाकी काही नाही. असं नाही, पण त्यांच्या धर्मामुळे तुम्हाला अडचण कधी झाली का? कधीच नाही झाली सर, कधीच अडचण नाही झाली. आजकालच्या राजकीय म्हणजे आताच्या जेव्हा आपण बघितलं की राजकारण वगैरे जे होतं सर, ते त्यांच्याकडे तोच एक मुद्दा आहे, बाकी दुसरे तर मुद्दे नाही आहेत. बेरोजगारी वगैरे या गोष्टींवरती ते बोलणार नाहीत सर. अशी एक गोष्ट मला सांगा जी तुम्ही देशासाठी करता. अशी एक गोष्ट देशासाठी करतो आपण सर. मी देशासाठी असं म्हटलं तर आपण फॉर एक्झाम्पल पकडू, आपण टॅक्स पे वगैरे करतोय, ते सगळेच करता. हा. टॅक्स ह्या देशात जो पण जन्माला येतो त्याला टॅक्स भरावाच लागतो आणि तो तुम्ही भरत नाही, सरकार ते उडवून घेतं तुमच्याकडनं. तर म्हणजे तुम्ही जो टॅक्स पे करत नाही ना डिरेक्टली, इनडिरेक्टली जे पण ते वस्तू विकत घेतो यातून तो टॅक्स पे केलाच जातो. बरोबर. टॅक्स पे आपण इन्कम टॅक्स वगैरे भरतोच ना सर, हे होता. नाही, इट इज नॉट रिजनेबल. हा. ते तुम्ही तुमच्या सोयीसाठी करा. बरं, मग आपण एकदा देशासाठी म्हणतो मी, किंवा मी हे करणार नाही जेणेकरून माझा देश खराब होणार नाही, जेणेकरून माझ्या पुढच्या पिढीला मी काहीतरी देऊन जाईल, असं काहीतरी. घाण नाही करत, रस्त्यावरती घाण वगैरे करायचं, जे आपण म्हणजे वेस्टेज प्रोडक्ट असतात तर ते बाहेर फेकून द्यायचं वगैरे, त्या गोष्टी नाही करत मी. सिग्नलचं पालन करतो. अजून दुसरी गोष्ट म्हटलं तर आपण सर दुसऱ्या देशामध्ये असं आपण तुम्हाला माहिती का, आपण जर नाशिक मधून कचरा निर्माण होतो रोज, तो कुठं फेकला जातो? तो पाकिस्तानात नाही फेकला जातो, तो आपल्या देशातच फेकला जातो. हे तुम्हाला मान्य का? मान्य आहे ना. हा, तर मला फक्त तुम्हाला तो जो तुमचा पॉईंट होता, मी कचरा नाही करत, त्याच्यावर तुमच्याकडनं एक शपथ अशी हवी आहे की मी कमीत कमी कचरा निर्माण करेल. म्हणजे पाण्याच्या बाटल्या दिवसातून फिरायला गेलो तर 10 बाटल्या विकत घेणे, सर्व पाणी नाही. पाणी प्यायचं ना, पण आपल्या घरामध्ये आपण पाण्याच्या बाटल्या नाही पित ना, आपण नळाला आलेलं पाणी पितो ना. पण ते कॅरी कसं करायचं मग, त्यासाठी काय? हो, पण ती बाटली वारंवार रिसायकल करायची. माझं तेच म्हणलंय, कचरा कमी निर्माण करणे. अच्छा. कारण जर एक माणूस 10 बाटल्या रोज निर्माण करेल, एक माणूस 5 चहाचे ग्लास रोज निर्माण करेल, कसं होईल? खरी गोष्ट. माझं काय म्हणणं आहे की कचरा निर्माण कमी करा. निर्माण कमी करा, बरोबर. छोटे छोटे प्रॅक्टिसेस होऊ शकतात. आता समजा मोबाईल जो आहे तो आपण रोज नवीन नाही घेत का, कारण तो खूप महाग आहे. बरोबर. पाण्याची बाटलीची किंमतच नाही ना आपल्याला, म्हणून आपण ते हजारो टनांनी रोज तो प्लास्टिकचा कचरा, चहाच्या कपांचा कचरा निर्माण करतो, जो पाकिस्तानात नाही फेकला जात, तो आपल्याच उरावर फेकला जातो. आपल्याच नद्या ओव्हरफ्लो ज्या होतात त्या आपल्याच घरात परत येतो. म्हणून ते कचरा निर्माणच कमी केला पाहिजे असं माझं म्हणणं. तेवढा एक प्रयत्न तुम्ही करा. नक्की प्रयत्न. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्ते. उद्या 15 ऑगस्ट आहे, आपला देश स्वतंत्रताची अॅनिव्हर्सरी आहे ऍक्च्युअली उद्या. तर आपल्या देशाबद्दल अशी एक चांगली गोष्ट, एक खूबी बनवूया आपण, जी इतर देशामध्ये नाही. ती तुम्हाला काय वाटते? आपल्या देशाबद्दल जितकं सांगायचं म्हटलं तितकं कमीच आहे. भारत हा असा एकमेव देश आहे जिथे अनेक जाती धर्माने नटलेला हा देश आहे. इथे स्वतंत्र दिवस म्हणू किंवा इतर सण म्हणू जे भारतात साजरे होतात एकनिष्ठतेने, ते इतर कुठल्याही देशात होत नाही. म्हणून मला खूप गर्व आहे की मी एक भारतीय नागरिक आहे आणि भारतात माझा जन्म झालाय, म्हणून प्राऊड ऑफ यू. आणि इतर धर्मीय पण मित्र आहे का? सर्व धर्म समाभाव. पण मग आजकाल जे चॅनल्सवर किंवा जे आपल्याला डोक्यात घुसवलं जातं, मुसलमान आणि ख्रिश्चन आणि हे म्हणतो, त्याच्याबद्दल काय वाटतं मग तुम्हाला? ते तुम्हाला काय वाटतं? हे फक्त एक राजकारण म्हटलं जाईल की आता ज्यावेळेस आपण ब्लड घेतो त्यावेळेस जात विचारत नाही, एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो त्यावेळेस जात विचारत नाही. मग जर राजकारणात काही फायदा करून घ्यायचा असेल त्याच वेळेस जातीचं राजकारण केलं जातं. म्हणून अशा राजकारणाकडे लक्ष न देता आम्ही सर्व भारतीय एक आहोत. पहिले सगळ्यात मोठा धर्म म्हणजे आपण भारतीय आहोत, हा म्हणून जे लोक चालतील तर जातीवाद हा कधीच होणार नाही. ओके मॅडम, एक अजून एक प्रश्न. तुम्ही देशभक्त आहात आपल्या, देशासाठी तुम्ही एक गोष्ट काय करता? एक गोष्ट जी देशासाठी करता. देशासाठी जर अशी काही वेळ आली की मला माझा जीव जरी द्यावा लागला तरी मी ती द्यायला तयार आहे. देशासाठी मी कायम
म्हणजे कुठलाही भेदभाव न करता एक भारतीय नागरिक म्हणून देशाचं कर्तव्य, देशासाठी मी माझं कर्तव्य पार पडत असते, कुठल्याही जबाबदारी असो, कुठल्याही क्षेत्रातल्या असो. हो, पण मला ती एक गोष्ट हवी जी तुम्ही ही समजा तुम्ही रोजचे दैनंदिन कामं ते सगळं तुमच्यासाठी करता, पण एक अशी कोणती तरी गोष्ट जी फक्त या राष्ट्रासाठी होते. एक अशी गोष्ट म्हटल्या गेली म्हणजे देशसेवाच म्हटलं जाईल, जे अनेक प्रकारे होते. काय 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 अशा लोकांना मदत करणं ज्यांच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत एक भारतीय नागरिक म्हणून ते माझं कर्तव्य मी शिक्षणाचा फायदा तुम्ही तिथे करता. हो, लोकांपर्यंत जिथपर्यंत गरजू आहे तिथपर्यंत एक भारतीय नागरिक म्हणून हे माझं कर्तव्य माझ्या देशासाठी आहे. जे मी माझ्या परीने जे होईल जसं होईल तसं मी करत असते. पण मी एक तुमच्यासारखाच या देशाचा नागरिक म्हणून तुम्हाला एक टास्क देतो. अच्छा. की एक देशभक्त म्हणून तुम्ही उद्यापासून काय करावं, तर मला काय वाटतं तर काय करावं तुम्ही, तर मला असं वाटतं तुमच्या घरात निर्माण होणारा जो कचरा आहे पहिली गोष्ट तो कमीत कमी निर्माण व्हावा. हो. आणि तो कोणत्याही रिकाम्या प्लॉटवर किंवा कोणत्याही नदीमध्ये कुठेही न जाता तो घंटागाडीतच जावा. आणि आपली जी नदी एवढी पॉल्युटेड होते गोदावरी, तिला वाचवण्यासाठी तुम्ही तिच्यामध्ये ते दिवे, फुलं, गणपती बाप्पा वगैरे इथून टाकणार नाही, अशी तुमच्याकडनं एक प्रॉमिस पाहिजे मॅडम. ओके, नक्कीच प्रॉमिस करेन. तसं तर हे सगळे रूल्स मी फॉलो करतच असते. जरी कुठून माझ्याकडे एखादा काही चुकी झाली असेल या बाबतीत तर ती इथून पुढे होणार नाही हे मी एक देशभक्त म्हणून प्रॉमिस करते तुम्हाला. सर नमस्कार. सर उद्या स्वतंत्रता दिन आहे आपल्या देशाचा, 15 ऑगस्ट आहे उद्या. सर आपलं नाव? दिलीप कुमार भामरे, हेमराज बोरसे, हेमंत पाटील. सर मला आपल्याला तुम्हाला तिघांना पण हा एक प्रश्न विचारायचा आहे की आपला भारत देश कुठे आहे? भारत देश सगळ्यात चांगला देश आहे. कुठे आहे? एक नंबरला आहे. आशिया खंडात म्हणजे आता आपण कुठे आहे? आपण नाशिकला. म्हणजे हा भारत नाहीये का? हा भारतच आहे. आशिया खंडात भारत आहे. हा, हाच भारत आहे. तुम्ही म्हणजे भारत. हा, हे उत्तर मला अपेक्षित होतं की आपण जिथे आहोत आणि आपल्या आजूबाजूला जे आहे ते भारत आहे. बरोबर आहे. सर आपण ह्या देशासाठी एक अशी गोष्ट सांगा जी करतात, जी देशासाठी करतात, स्वतःसाठी नाही, देशासाठी. आपण देशभक्त आहोत, बरोबर ना सर? तर ते देशाच्या साठी एक गोष्ट जी तुम्ही करता. मी गेल्या 5 वर्षात जमिनीवर थुंकलेलं नाही. माझे खात नाही, काहीच करत नाही. माझे गुरु जे आहे जितेंद्र भावे सर, ते असे थुकणारे लोक दिसले की ते नेहमी म्हणतात तू माझ्याशी बोलू नको कारण तू माझ्या देशावर थुकतो, तर तू माझ्या बोलू नको. तर सरळ त्यांना हे उत्तर आलं, फार अभिमान वाटलं सर, धन्यवाद. माझ्या समाधानाकरता करतो आणि मी ते अर्थात वास्तू आहे ना माझी. नाही सर, हीच देशभक्ती ना, हा रोड देशच आहे ना. येस सर, येस सर. तर त्याच्यावर तुम्ही चुकत नाही, फार मोठी गोष्ट आहे. सल्यूट आहे सर. सर मला बाहेर घाण दिसली हो तर ती आवडत असतो. मला घाण टाकलेलं आवडत नाही. हा, आणि सर्वात महत्वाचं आपल्याला जे गरजेचं आहे आता 26 जानेवारी आणि 15 जानेवारी 15 ऑगस्टला आम्ही ब्लडचा कार्यक्रम ठेवतो. उद्या कुठे ब्लड डोनेशन कॅम्प तुमच्या घराजवळ अच्छा तिरके कॉलनी म्हणून तिथं. मला तुम्हाला तुम्ही एक बीजेपीचे कार्यकर्ते आहात, त्यानिमित्त मला तुम्हाला हे विचारायचं सर, तुमचे इतर धर्माचे मित्र आहेत का? हो, सर्व धर्माचे मित्र आहेत. ख्रिश्चन आहे, मुसलमान आहे, माझ्याकडे कामाला आहेत. तुम्हाला असा कोणता मुसलमान आजपर्यंत तुम्ही ओळखत होते आणि तो देशविरोधी कारवाया करत होता किंवा चुकीच्या पद्धतीने वागत होता देशाच्या हिशोबाने, असं कोणी भेटलाय का? पूर्वी नाही भेटले. हा, आता विचारसरणी बदलून गेले त्यांची. नाही. हा सर बोला. देशविरोधी कार्य आपल्याला 2 प्रकारात मोडता येईल, एक मेजर आणि एक मायनर. मेजर म्हणजे तुम्ही अतिरेकी हल्ला किंवा दुसऱ्याला रक्तपात करून येणे मेजर. मायनर मध्ये वंदे मातरम न म्हणणे हे पण मायनर आहे. हा पण एक देशद्रोह आहे आणि देशाविरुद्धच काम आहे. जो वंदे मातरम करत नसेल, तो झेंड्याला सॅल्यूट करत नसेल, अशी भरपूर माहिती आहेत. आमच्या जवळचे पण आहेत. तर नाही, हम नहीं करेंगे, या अल्लाह के सामने झुकेंगे असे म्हणणारे भरपूर आहेत. तर मी त्यांना पण देशविरोधीच समजतो माझ्या मनाने. आहेत, सोबत ठेवावं लागतं, आहेत, राहतील पण त्यांना कुठून तरी शिकवलं जातं ते नाहीये, त्याला इझम म्हणतात. हा इझम जेव्हा अंगणात येतो ना तेव्हा मैत्री बाजूला राहते. तुमची माझी मैत्री जेव्हा असते तेव्हा आपल्याकडे इझम नाहीये. हिंदुझम, मुस्लिझम
तो शेवटचा इझम जो आहे ना तो गेला पाहिजे. हा इझम शिकवला जातो, हा शिकवला नाही जायला पाहिजे. आणि हा क्रुइझम असो, मुस्लिम असो, कोणताही असो, तो रस्त्यावर नाही आला पाहिजे. तो तुमच्या वैयक्तिक घरामध्ये काय करायचं. दुसरी गोष्ट, एक अशी गोष्ट जी तुम्ही देशासाठी करता. देशासाठी म्हणजे सर्व स्वच्छता अभियान वगैरे आमचं असतं, झाडं लावायचे कार्यक्रम आम्ही करत असतो. आणि सर्वात महत्वाचा आजूबाजूचा परिसर जो असतो तो आधी स्वच्छ करायचा. तो स्वच्छ झाला म्हणजे ऑटोमॅटिक सर्व लोक स्वच्छ करतात. ओके. हा बेटा, काय नाव आहे तुझं? आराध्या सचिन तेजाळे. काय आहे उद्या? ते झेंडे का घेतले तू? 15 ऑगस्ट. काय झालं होतं 15 ऑगस्टला? बाबासाहेबांनी आपला देश हे झाला. हा, तर आपला देश स्वतंत्र झाला होता. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही 14 एप्रिलला असते आणि उद्या 15 ऑगस्ट आहे, तर आपला देश स्वतंत्र झालं. तर तू देशासाठी असं एक कोणतं काम करशील फॉर द कंट्री? देशासाठी एक काम, चांगलं काम काय करशील? सफाई अभियान, फ्लॅग होस्टिंग अँड सफाई अभियान. सफाई अभियान. हा, पण सफाई रोज ठेवशील का तू? तुझा परिसर, तुझे स्कूल, तुझं घर रोज साफ ठेवशील का? प्रॉमिस का? प्लास्टिक कॅरी बॅग वापरशील का? नाही. नक्की? वापर का? मम्मीने वापरली प्लास्टिक कॅरी बॅग तर काय करशील? मम्मी बोलत नाही. मम्मीला सांगायचं बाजाराला जाताना घरून पिशवी घेऊन जा. हा, नक्की? प्रॉमिस? बर का? तुम्ही शपथ घेतली लक्षात ठेवा. हा भाऊ, काय नाव तुमचं? आकाश काळे. भाऊ, उद्या काय? 15 ऑगस्ट म्हणजे काय काय झालेलं होतं त्या दिवशी? जे स्वातंत्र्य झालं ना आपलं साहेब. मग आपला हा देश कुठे आहे नेमका? भ्रष्टाचाराच्या आहेत. हा, भ्रष्टाचाराच्या आहेत. भ्रष्टाचाराच्या जाळ्यात आपला देश आहे. अच्छा, वा. तर भाऊ, मला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मला एक प्रश्न विचारायचा आहे. तू असं एक कोणतं काम करशील की त्याला आपण देशभक्ती म्हणू शकतो? बेरोजगारी दूर करायचं काम करू शकतो. कसं? त्यांचा आधार केलेला, आरटीओचा आधार केलेला आहे. त्याच्यानंतर सामाजिक आरटीओचा आधार, पोलिसांचा आधार का बरं केलं? ते दंडे भरतील म्हणून केलाय? नाही, आधार म्हणजे सिग्नल पाळणं हे आमचं काम आहे. सिग्नल तोडायचं नाही, सिग्नल सोडल्यानंतर मग जायचं, बस. पण अजून एक शपथ खा ना उद्या, की उद्यापासून मी ही गोष्ट करेल ती फक्त देशासाठी राहील. हे आजपर्यंत तू करत नव्हतं. ही गोष्ट करणार आहे का देशासाठी. जे आहे, जे संविधान मध्ये लिहिलेलं आहे मी तेच करणार. त्याच्या संविधानाच्या पुढे मी जाणार नाही. काय लिहिलेलं संविधानामध्ये? मला एक साधं रस्त्यावरचं काम सांग जे तू करशील. बाकी संविधान, कायदा या खूप मोठ्या मोठ्या गोष्टी तिथपर्यंत माझ्यासारखा माणूस नाही पोहोचू शकत. अजून फक्त एवढंच करू शकताय का, सिग्नलचं पालन करू शकताय मी. आणि कुठं जर ऍक्सिडेंट वगैरे झाला आपला तर त्यांना हेल्प वगैरे करू शकताय, मदत करशील तू? मदत करू शकताय लोकांची. काही कुत्रा मेलं तरी त्याला साईडला उचलून बाजूला ठेवू शकताय. मित्रांनो, आपण समोर बघू शकता 56 सेकंद येत्या सिग्नलला चालू होण्यासाठी. तरी बांधव जे आहे ते काही सिग्नल काही घेणं देणं नाही त्या सिग्नलची. तर या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मी एवढीच विनंती करू इच्छितो की कमीत कमी साध्या गोष्टींपासून, तर कमीत कमी आपण जिथं आहोत तिथं तरी आपली देशभक्ती दाखवण्यासाठी हॉर्न कमीत कमी वाजवा, सिग्नलचे पालन करा, छोट्या छोट्या गोष्टी तरी करा, जेणेकरून आपला हा देश प्रगतीच्या दिशेने जाईल.